प्राईम टाईममध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतल्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर गेल्या महिन्याभरापासून साचलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याविरोधात लोकशाही मराठीनं चालवलेल्या धडक मोहिमेला अखेर मोठं यश आलेलं आहे। सलग 37 दिवस या गंभीर परिस्थितीचा रियालिटी चेक दाखवत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या प्रकरणाची आता अत्यंत गांभीर्यानं दखल घेतलेली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणकेबाज प्रभाव। एमपीसीबी कडून पालिकेला 48 तासांचा अल्टिमेटम। 37व्या दिवसांच्या पाठपुराव्यानंतर तरी पालिकेला जाग येणार का? गेल्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवर कचऱ्याचे ढीग साचले होते। याबाबत लोकशाही मराठीने सलग 36 दिवस चौपाटी स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन स्थानिक प्रतिनिधींपर्यंत सातत्याने याबाबतची स्थानिकांची तक्रार पोहोचवली। महापौरांनी याची दखल घेऊन स्थानिक केव वेस्ट पालिका कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवले। त्यांना त्या पत्राला केराची टोपली दाखवली। यामुळे चौपाटीवरील कचऱ्याची परिस्थिती जैसे थे अशीच राहिली। दररोज येणाऱ्या कचऱ्यांमुळे येथे कचऱ्याचे ढीग साचलेले असतात। यामुळे पर्यटकांची गर्दी आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही मुंबई महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते। यावर आजही नागरिक प्रश्न उपस्थित करतायत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहतोय मुंबईच्या जुहू चौपाटीवरती मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळालं। सातत्यानं ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा लोकशाही मराठी म्हणून आम्ही घेत आहोत आणि काल याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतली आणि त्यांच्या पुढाकारानं जुहू चौपाटीवरती काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। आपण पाहतोय की या मोहिमेदरम्यान सगळेच केव वेस्टचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज जर आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळते। जवळपास जर आपण पाहिलं तर 48 तासांचा अल्टिमेटम देखील पालिका प्रशासनाला दिलेला आहे। कारण कुठेही आपण जर पाहिलं तर सूचना फलक हे आजही आपल्याला पाहायला मिळत नाही। मॅम, काय सांगाल, तुम्ही दर दिवशी इथे वॉकसाठी येत असतात, आज जर काय परिस्थिती इथे पाहायला मिळते? काल सिद्धेश कदम जे एमपीसीबीचे अध्यक्ष आहेत, जे चेअरमॅन आहेत, ते इथे येऊन गेले, स्वच्छता मोहीम देखील त्यांनी राबवली, पण आज इथे जी परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होती तीच पाहायला मिळते। काय सांगाल यावर? म्हणजे एक तर परत तुमचे आभारी आहोत की यू टूक अप दिस मॅटर आणि तुम्ही एवढं केलं, त्याच्यामुळे तरी बराच म्हणजे मी म्हणून 75% तो क्लिअर झालेला आहे। कितनी गवर्नमेंट चेंज हो गई, कितने क्लीनर आ गए, मगर इसकी हालत वही है। हम 30 साल से देख रहे हैं, ये कितने भी आदमी लगाएंगे साफ नहीं होगा। इसको मशीनरी की जरूरत है। तो हम बोलना चाहते हैं, आप उस तरह की हर तरह की मशीनरी आ गई है अभी। नाउ इज एवरीथिंग इज इजी। देखो पानी में इतना बड़ा ब्रिज बन रहा है, नहीं पहले नहीं बनता था, कितना फास्ट बन रहा है, ये क्यों साफ नहीं हो रहा है? लोकशाही मराठीने जनतेचा आवाज बनत या गंभीर समस्येचा सातत्याने आढावा घेतला आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणला। 37व्या दिवशीही लोकशाही मराठीचा रिएलिटी चेक सुरूच आहे। एमपीसीबीच्या या कारवाईनंतरही लोकशाही मराठीची मोहीम थांबलेली नाही। आज मोहिमेच्या 37व्या दिवशीही चौपाटीवरील परिस्थितीचा थेट आढावा घेण्यात आला। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। सातत्यानं या सगळ्याच परिस्थितीचा लोकशाही मराठी म्हणून आम्ही आढावा घेत आहोत। आजचा 37वा दिवस आहे। आज काय परिस्थिती आहे जुहूच्या समुद्रकिनारी आपण पाहू शकतो। आजही पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग आलेली नाहीये। काल जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या सतत या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतला। सातत्यानं लोकशाही मराठी ही परिस्थिती वारंवार दाखवत आहे, पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहे, तरी सुद्धा आपण पाहतोय की पालिका प्रशासन ही गाढ झोपलेली आहे। आजही आपण पाहू शकतो की पालिकेचं नेमकं काय काम या ठिकाणी सुरू आहे यावरून लक्षात येऊ शकतं। आजही महापौर आपण पाहतोय ऋतू तावडे, 37वा दिवस आहे। हा संपूर्ण रियालिटी चेक करत असताना महापौर ऋतू तावडे आजही इथे पाहणीसाठी पोहोचलेला नाहीये। पालिका प्रशासन आज सुद्धा जागी होते की नाही याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणारच आहे। त्यासोबतच जुहू चौपाटी जोपर्यंत हा संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही सातत्यानं दर दिवशी या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेणार आहोत।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला अल्टिमेटम दिल्यावर त्यांना दिलेल्या मुदतीत पालिका प्रशासन खरोखरच सूचना फलक लावून चौपाटीची स्वच्छता करणार का, की पुन्हा कागदी घोडेच नाचवले जाणार, याकडे आता संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले. जुहू चौपाटी ही मुंबईची शान असल्याने आणि हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने पालिका प्रशासनाला जाग येईपर्यंत आणि जुहू चौपाटी कचरा मुक्त होईपर्यंत लोकशाही मराठीचा हा पाठपुरावा असाच सुरू राहणार आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.